बाबू, असं दिसतंय की त्या मुलीला कमी ऐकायला येतं. माझ्या बोलण्यावर ती निराळच काहीतरी बोलते. सनी, ते कस काय? बाबू, मी म्हटलं आय लव्ह यू, तर ती म्हणाली कालच नवीन सँडल घेतली आहे. अगोदर सर्वजण किती लवकर झोपी जायचे. आता रात्री मोबाईल बघता बघता फोन हातातून सुटून तोंडावर पडल्यानंतर आपली खात्री पटते की आता खरोखरच झोप आली आहे. मराठी मीडियममध्ये शिकणारे बाबा इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या लेकीला सांगत होते, आय वॉज द मोस्ट आउटस्टँडिंग स्टुडंट इन द क्लास. लेख, वाव, माय ग्रेट बाबा. किचनमधून आवाज आला, आउटस्टँडिंग म्हणजे रोज वर्गाबाहेर उभे करायचे त्यांना. पप्पू कॉलेजात गेल्यावर खूप खुश झाला. गप्पू, काय झाले मित्रा, आज एवढा खुश का आहेस? पप्पू, आज प्रथमच एक मुलगी माझ्याशी ट्रेनमध्ये बोलली. गप्पू, अरे वा, काय बोलली? पप्पू, मी बसलो होतो, ती म्हणाली उठ इथून, ही लेडीज सीट आहे. गण्या आणि बंड्याची आई आपसात गप्पा करत होत्या. गण्याची आई, अहो बंड्याची आई, तुमच्या बंड्याला देखील अंगठा चोखायची सवय होती ना, मग तुम्ही त्याची ही सवय कशी काय मोडली? बंड्याची आई, काही नाही, मी त्याची पॅन्ट सैल शिवून दिली. आता त्याचे दोन्ही हात त्याच्या पॅन्टलाच धरून ठेवतो. पुण्यात एकदा एका कॅन्टीनमध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा करत होत्या. जवळजवळ त्या अर्धा तास गप्पा करत होत्या. काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि त्या अचानक ओरडल्या, अय्या, तू कोण? जोशी काकांकडे पाहुणे आलेले असतात. जोशी काका, अहो अजून बिस्किटे घ्या ना. पाहुणे, अहो नको, बस आता, मी आधीच 5 खाल्ले आहेत. जोशी काका, तशी तर तुम्ही 6 बिस्किटे खाल्ली आहेत, पण अजून खाल्ले तरी चालेल. इथे कोण मोजत बसलंय? नवरा त्याच्या बायकोला, अगं कुठे आहेस तू? बायको, तुमच्या हृदयात. नवरा, ते ठीक आहे, पण तिथे बाकी बायकांशी भांडण नको करू. आयुष्यात वाटेल ते करा, पण कधी कुणाला सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ कॉल करू नका. बायको, मी काय म्हणते? नवरा, बरोबर आहे तुझं. बायको, अरेच च्या, अजून मी काही बोललेच नाही. नवरा, काय फरक पडतो? तरी तुझंच बरोबर आहे. लक्षात ठेवा, बायको बरोबर जिंकायचं नाही, जगायचं आहे. एका नवीन नंबरवरून फोन आला, तुमचं लग्न झालंय का? मी, नाही. आणि तुमचं? उत्तर आलं, घरी या, सांगते.